आज पूजाचे मम्मी पप्पा रात्री बाहेर जाणार होते. तसं येऊन पूजाने राहुलला येऊन सांगितले. पूजा, राहुल, माझे मम्मी पप्पा रात्री बाहेर जाणार आहे. माझ्यासोबत घरी फक्त प्रांजल आहे. तू रात्रीला ये माझ्या घरी. असं सांगून पूजा तिच्या घरी गेली. राहुल लवकरच रात्रीचे जेवण आटपून तयार झाला होता. राहुलचा रूम पार्टनर सचिनने त्याला विचारले, राहुल, तू कुठे जात आहे एवढा तयार होऊन? राहुल, पूजाला भेटायला. मग राहुल वरती गेला. त्याने बघितले की पूजाचे मम्मी पप्पा निघाले. मग थोड्या वेळाने राहुलने बघितले की गल्लीमध्ये कोणी नाही, सर्व झोपलेले आहे. मग राहुल पूजाच्या घराकडे निघाला. तो आजूबाजूला बघत होता की त्याला कोणी बघत तर नाही. मग त्याने पूजाच्या घरचा दरवाजा वाजवला. पूजाने लगेच दरवाजा उघडला. पूजा आणि राहुल एका वेगळ्या रूममध्ये गेले. प्रांजल साईडला होती. पूजा आणि राहुल दोघे पण आता एकमेकांच्या मिठीत होते. रात्रभर त्यांनी खूप केले. त्यांनी दोघांनी खूप मजा केली. राहुल सकाळीच उठून त्याच्या रूमकडे गेला. नंतर पूजाचे मम्मी पप्पा आले. पूजा आणि राहुलचे प्रेम आता खूप जास्त वाढले होते. आज पण रात्री त्यांना भेटायचा प्लॅन झाला होता. राहुल बाहेर गेला होता. येताना तो बाईकवरून पडला. त्याचा छोटासा ऍक्सिडेंट झाला होता. राहुलच्या चेहऱ्याला थोडे घसरटले होते. तो थोडे दिवस त्याच्या घरी गेला होता. नंतर बरा होऊन तो परत रूमवर आला. येता येता त्याला पूजा दिसली. पण सोबत पूजाची मम्मी होती, त्यामुळे ते दोघे काहीच नाही बोलले. पूजाने बघितले की राहुलच्या चेहऱ्यावर घसरटले आहे. तिथे थोडे पांढरे डाग पडले होते. राहुलचा चेहरा थोडा खराब झाला होता. पूजाने बघितले. थोड्या वेळाने राहुल वरती गेला. तो पूजाच्या घराकडे बघत होता. पूजा 2-3 वेळेस बाहेर आली, पण तिने राहुलकडे बघितले नाही. पूजा खाली प्रांजलच्या घरी आली होती. राहुल लगेच खाली आला. तिथे पूजा होती, पण तिने राहुलकडे बघून न बघल्यासारखं केलं. 2 दिवस झाले पूजा राहुलला इग्नोर करत होती. राहुलला काही समजत नव्हतं की पूजा अशी का करते. नंतर प्रांजल वरती आली. राहुल लगेच प्रांजलला म्हणाला, प्रांजल, पूजा का असं करत आहे? मला इग्नोर करत आहे. काय झालं बघ बरं एकदा. प्रांजल, बरं बघते मी, थोड्या वेळाने जाते मी तिच्या घरी. आता राहुल प्रांजलची वाट बघू लागला. मग त्याने बघितले की पूजा कोणाला तरी फोनवर बोलत आहे. त्याने गॅलरीमधून पूजाला इशारे पण केले, पण पूजाने बघितले सुद्धा नाही. नंतर प्रांजल आली आणि तिने राहुलला सांगितले की पूजा म्हणाली की तिला राहुल सोबत नाही बोलायचे आणि कधी भेटायचे पण नाही. नंतर राहुल नाराज होऊन रूममध्ये येऊन बसला. त्याचा रूम पार्टनर सचिन वरती गेला होता. राहुल पण वरती गेला. त्याला दिसले की पूजा आणि सचिन दोघे इशाऱ्यामध्ये बोलत आहे. राहुलला विश्वास बसत नव्हता. नंतर तो काही न बोलता खाली निघून गेला. थोड्या वेळाने त्याने बघितले की गार्डनमध्ये सचिन आणि पूजा एकमेकांचे हात धरून फिरत आहे. हे बघून तर राहुल हैराण झाला. तो विचार करू लागला की पूजा त्याच्यासोबत असं कसं करू शकते. आणि त्याचा मित्र सचिनला माहित होता की राहुल पूजावर प्रेम करतो. राहुल आता खूप अपसेट होत होता. प्रांजलने सांगितले की जेव्हा राहुलचा ऍक्सिडेंट झाला होता ना, तेव्हा पूजाला कळाले की तुझ्या चेहऱ्याला लागले आहे, त्यामुळे ती तुला नाही बोलत आणि तेव्हापासून ती सचिन सोबत बोलत आहे. हे ऐकून तर राहुल खूप नाराज झाला. ज्या मुलीसाठी तो काही पण करायला तयार होता, त्या मुलीने आता त्याचा चेहरा थोडा खराब झाला म्हणून सोडून दिले. आणि आता त्याच्या मित्रासोबत. नंतर राहुल कोणालाही काही न सांगता ती रूम सोडून तिथून निघून गेला.